महायुतीच्या समन्वय समितीची आज वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच समन्वय समितीचे सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील। संध्याकाळी 7 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये महामंडळाचं अंतिम वाटप, जिल्हास्तरीय समित्यांचं वाटप आणि राज्यपाल नियुक्त 5 जागांसह अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। त्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीनंतर वरिष्ठांच्या बैठकीमध्ये अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होतं का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या बैठकी संदर्भातले सविस्तर तपशील देतील पंकज। विक्रांत, महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्ट जाणवतंय। याची अनेक उदाहरणं देता येतील। त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांनी केलेली अनेक वक्तव्य असो, अभिजित दिपकेची घेतलेली भेट असो, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेलं वाकयुद्ध असो, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते त्यांना एकमेकांना देत असलेली उत्तरं असो, या सर्व गोष्टीतून महायुतीमध्ये कुठेतरी विसंवाद आहे हे स्पष्टपणे दिसत होतं। त्यासोबतच महामंडळं असतील याच्या वाटपावरून अजूनही नक्की निश्चित झालेलं नाही आहे। पदाधिकाऱ्यांमध्ये, प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ज्यांना महामंडळ मिळेल अशी अपेक्षा अशांमध्ये नाराजी होती। या सगळ्या गोष्टींचा म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदेची, भारतीय जनता पार्टी, सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये एकत्र बांधून ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी या प्रमुख नेत्यांनीच आता पुढाकार घेतलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा, अजित पवार या बैठकीला असतील। समन्वय समितीचे अनेक नेते जे आहेत, पदाधिकारी जे समन्वय समितीचे ते या ठिकाणी असतील। मात्र विषय हाच आहे की प्रत्येक पक्षाची राजकीय अजेंडा वेगळा असल्यामुळे या 3 पक्षांची जी मोड बांधली आहे या मोठीमध्ये सर्वांचं समाधान होणं कसं करणार, सर्वांचं समाधान झालं नाही तर ती नाराजी कशी दूर करणार, हा या समितीसमोरचा सगळ्यात मोठा टास्क जो आहे तो असणार आहे। म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे। जर का सध्या सरकारविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जातोय, राहुल गांधींचं कालचं पुण्याचं आंदोलन असो, भाषण असो किंवा मग मुंबईत झालेलं आंदोलन असो, या सगळ्या गोष्टींनी सरकार म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र येणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं, एकसंधपणे एकत्र येणं गरजेचं असल्याचं पक्षातल्या प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच दृष्टीने विक्रांत, ही बैठक महत्त्वाची आहे। हो पंकज, या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राहुल गांधींच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेसमधील अनेक प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व महाराष्ट्र दौऱ्यावर होतं। महिलांशी संवाद साधत असताना काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड परदेश दौऱ्यावर होत्या। खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह सचिन सावंत, अस्लम शेख, भाई जगताप आदी नेते कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात नाराजी असल्याची चर्चा आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, हे काही पहिल्यांदा होत नाही किंवा कोणाला माहीत नाही असं नाहीये। मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस यांच्यामध्ये असलेल्या अंतर्गत कुरघोडी आता स्पष्टपणे दिसू लागल्यात। संदीप, अगदी बरोबर आहे। काँग्रेस नेत्यांची हा खरं तर बेजबाबदारपणा विक्रांत म्हणावा लागेल की देशातला 4था कार्यक्रम छात्रों की गूंज आणि महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम पुण्यात होत असताना, स्वतः राहुल गांधी पुण्यात येत असताना मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची अनुपस्थिती ही खरं तर चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्या कार्यक्रमाला इतर पक्षातले नेते आलेले होते, म्हणजे प्रामुख्याने शिवसेनेकडून सुषमा अंधारे होत्या, त्याचबरोबर रोहित आर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र वर्षा गायकवाड या परदेश दौऱ्यावर होत्या। नेमकं कारण समजू शकलेलं नाही। पुढारीनं त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही। त्यांच्याबरोबरच मुख्य प्रवक्ते आहेत महाराष्ट्रातले सचिन सावंत, हे अनुपस्थित होते। भाई जगताप इतकी वर्ष झालं विधान परिषदेचे आमदार आहेत, ते देखील त्या कार्यक्रमाला नव्हते। अस्लम शेख जे आमदार आहेत पक्षाचे, ते देखील नव्हते। त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या अनुपस्थितीमधून किंवा गैरहजेरीमधून एक बेजबाबदारपणाच दिसून येतोय आणि या सगळ्याबद्दलची नाराजी जी आहे ती सध्या काँग्रेसमध्ये पाहायला मिळते। प्रामुख्यानं हा पहिला जरी कार्यक्रम असला तरी अजून 5 ते 6 शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये नागपूर आणि मुंबईचा देखील समावेश आहे। त्यावेळेला हे नेते कदाचित उपस्थित असतील किंवा राहू शकतील, मात्र पहिल्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्यामुळं त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये देखील आहे। काही खाजगी कामं त्यांची होती असं सांगितलं जातंय। मात्र महत्वाचं आहे की पक्षाचं शीर्ष नेतृत्व म्हणजे राहुल गांधी हे सर्वोच्च आहेत पक्षामध्ये, आपल्याला माहित आहे, आणि ते महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये येतात आणि हे नेते जर अनुपस्थित असतील तर त्याच्यावरून समजू शकतं किती बेजबाबदारपणा हा नेत्यांनी दाखवलेला आहे ते।
विक्रांत. अगदी अगदी खरं आहे संदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुण्यानंतर आता नागपूरमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम होणार अशी माहिती मिळते. पुण्यातील कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर नागपुरात छात्रों की गूंज होणार अशी शक्यता आहे. सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. नागपुरातील कार्यक्रमामध्ये राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि याच मुद्द्यावरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेला आता पुन्हा एकदा वेग येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे रवाना झालेलं आहे. अंतरवाली सराटीमध्ये उदय सामंत यांच्यासह शंभूराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. मागण्यांवर सकारात्मक विचार करत त्यावर कायदेशीर तोडगा काढण्याची जबाबदारी या शिष्टमंडळावर असणार आहे. दरम्यान काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना शिष्टमंडळासह जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पाठवलेलं आहे. त्यांना गैरसमजातून बाहेर पाडावं की आम्ही वारंवार आंदोलन उभा राहिलं की मराठा समाजाला गोड बोलून शब्द देऊन फसू, JR काढू, प्रमाणपत्र देणार नाहीत, फसू, आम्ही 58 लाख नोंदी शोधू, प्रमाणपत्र देणार नाहीत, ज्याचे दिले त्याला व्हॅलिटी देणार नाहीत, गोड बोलून आम्ही मराठ्यांना फसू. ह्या गैरसमजातून मात्र त्यांनी आता बाहेर यावं. आता मराठा कायमचा तटस्थ झालेला आहे. कारण त्याच्या लक्षात आलंय आता की हे यांना निवडून आपण दिले आणि हे आपलं पोरांचं पोरींचं वाटोळं करायला लागले. आता यांना सुट्टी नाही. आणि मी जाहीर सांगतो 28 ऑगस्टच्या आत तुम्हाला काय करता येईल ते करायचं. 29चं आंदोलन थांबत नाही. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अग्नितांडव घडलेलं आहे. 3 बालकांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालाय तर 6 बालकं गंभीर जखमी झालीत. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तर रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या मजल्यावर ही घटना घडली आहे. 36 बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देत आहेत. छगन, नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एकूण 3 बालकांचा होरपळून जो आहे मृत्यू झालेला होता. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या माळ्यावर हा अतिदक्षता विभाग आहे आणि यामध्ये 3 कक्ष तयार करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये एका कक्षामध्ये 9 बालकांना ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यापैकी 3 बालक होरपळून मृत्यू झालेले आहेत. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ही जी घटना घडलेली होती, जो स्फोट झालेला होता तो व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला असल्यामुळे 3घांचा मृत्यू झालेला आहे. काही क्षणात म्हणजे काही तासांच्या अगोदर जर या नातेवाईकांकडे बघितलं तर आनंदाचं वातावरण यांच्याकडे झालेलं होतं. मात्र काही तासानंतर दुःखाचा डोंगर या कुटुंबावरती कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल आरोग्यमंत्र्यांनी देखील घेतलेली आहे. तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देखील घेण्यात आलेली आहेत आणि त्यांनी खासगी रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने उपचार करणारे नवजात बालक आहेत त्यांच्या खर्च संपूर्ण जो आहे तो सरकारकडून करण्यात येणार असं देखील स्पष्ट केलेलं आहे. तर थोड्या वेळातच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे रुग्णालयात दाखल होतील. तत्पूर्वी जर बघितलं तर अमरावतीचे खासदार देखील आता या ठिकाणी रुग्णालयात दाखल झालेले आहेत आणि ते देखील या रुग्णालयाची पाहणी करतात. नवनीत राणा असेल, सर्व अमरावतीचे जे महत्वाचे आमदार आहेत त्या सर्वांनी रुग्णालयाची पाहणी केलेली आहे. एकंदरीत यामध्ये संपूर्ण घटनेच्या मागचं एकच एक कारण आलेलं आहे की फायर ऑडिट कशा पद्धतीने झालेलं होतं आणि यामध्ये दोषी कोण आहेत, त्यांच्यावरती कुठले कारवाई करणार होणार आहे का, तात्काळ चौकशीचे आदेश देखील प्रकाश आबिटकर यांनी दिलेले आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं कुणावर कारवाई केली जाते, दोषी कोण या प्रकरणातला, असा प्रश्न आता सातत्यानं उपस्थित केला जातो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नवजात बालक यांचा मृत्यू झालेला आहे, या नवजात बालकांच्या कुटुंबियांना सांत्वन म्हणून काही शासनाकडून मदत दिली जाते का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद छगन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये अग्नितांडव झालेला आहे. 3 बालकांचा, 3 चिमुकल्यांचा, नवजात बालकांचा मृत्यू यामध्ये झालाय तर काही जण जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. नाही, असे काही मसुदा नाही आहे. आता आम्ही ऑलरेडी त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्या संदर्भात कार्यवाही झालेलीच आहे. आता त्या कारवाईमध्ये काही त्यांना त्रुटी वाटत असतील किंवा काय अडचण वाटत असेल तर आणखी चर्चा करू आपण त्याच्यामध्ये.
ते हैदराबाद गॅजेटियर नंतर इतर गॅजेटियर लागू करावेत अशी त्यांची मागणी असल्याची कळत आहे, सातारा किंवा इतर. नाही, त्याच्यामध्ये काय आहे, मुख्यतः हैदराबाद गॅजेटरच्या अंमलबजावणीला सध्या न्यायालयामध्ये सध्या प्रक्रिया सुरू आहे. आता आपण आणखीन काही नवीन मुद्दा उपस्थित केला तर त्याच्यात काय कायदेशीर अडचणी काय उपस्थित होऊ शकतात का, म्हणून आता ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन मागवलेलं आहे. ॲडव्होकेट जनरलचं जर ओपिनियन जे आलं, मला वाटतं तर आम्ही आता ते त्यांच्यात प्रस्ताव पाठवला आहे विचारार्थ की सातारा गॅजेट असेल किंवा कोल्हापूर गॅजेट असेल या संदर्भात आपण काय कारवाई करण्याबद्दल काय पुढाकार काय केलं पाहिजे शासनानं ते एकदा ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन आलं किंवा कारवाई करू. दोन्ही पक्षाचे नेते सोबत आहेत, शिवसेना आणि आपण पण शिष्टाईसाठी. नाही, उदयदादा अगोदर येऊन जायचे, त्यामुळे मधल्या काळात टीका होत होती, आरोप चालले होते की एकाच शिवसेना वेगळं येतं, भाजप वेगळं येतं, आज एकत्र आहे. नाही, आम्ही वेगळे कधीच नव्हतो. तो आपण मला वाटतं तो एक थोडा गैरसमज झालेला दिसतोय. एवढंच एक आम्ही एक संमतने निर्णय केलेले सगळे आतापर्यंत. असं काही वेगळं म्हणा काय त्याच्यात. वेगळे आलो तरी विचार एक आहे. नाही, वेगळे जरी आम्ही येत असलो तरी विचार शेवटी एकच आहे. मी काय, देसाई साहेब इथं आहेत, आम्ही त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा करतो. पण आम्ही येऊन काहीतरी वेगळं करायचं, भारतीय जनता पार्टीने येऊन काहीतरी वेगळं करायचं ह्याच्यामधला अजिबात उद्देश नाही. आम्ही जरी वेगवेगळे आलो तरी विचार एकच आहे आणि एकाच विचाराने येतो. उन्हाळ्यामध्ये जी भेट झाली होती, ज्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही आले त्या दरम्यान झालेल्या चर्चा आणि आता त्यांची जी मागणी यातली काय तफावत? नाही, याबाबत स्वतः विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की ते समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही कुठचाही असा मसुदा घेऊन इथे चर्चेला आलेलो नाही. मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील किंवा प्रसाद लाड साहेब असतील, आम्ही त्यांच्याशी विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चर्चा करू. आणि खरं तर हाच उद्देश आहे की आंदोलन होऊ नये आणि आंदोलन न होता त्यांचे प्रश्न सुटावे. भेट घेण्यासाठी म्हणून सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे निघालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते माध्यमांशी संवाद साधत होते. आंदोलन न होता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा असल्याचं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे. या शिष्टमंडळामध्ये उदय सामंत आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, शंभूराज देसाई आहेत आणि प्रसाद लाड आहेत. बातमी नागपूरमधून आहे. नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती झाली. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर गोधनी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये ही गळती झाली. 4 ते 5 जणांवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. परिसरातील इतरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला, तर आता अनेकांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 4 ते 5 जणांवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. एकूण 40 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सुद्धा आलेलं आहे. गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती झाली आणि त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. गोधनी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये गळती लागली आणि त्यामुळं हा त्रास झालेला आहे. 40 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर 4 ते 5 जणांवर अतिदक्षता विभाग अर्थात ICU मध्ये उपचार सुरू आहेत. त्रास झाला होता, त्यांना ऍडमिट केला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केला आहे. सॅच्युरेशन 98 आहे, एकाचं फक्त 88 आहे, पण ते सर्व धोक्याच्या बाहेर आहे. एक स्टोरेज असलेले MJPच्या त्या स्टोरेज गोडाऊन मधलं ज्या ठिकाणी हा प्लांट आहे तिथलं एक सिलेंडर लीक झालं होतं, त्यामुळे ही घटना घडली होती. ती कंट्रोलमध्ये आहे, तिथे कोणताही जीवहानी झाली नाही. या दोन्ही घटनाची आम्ही चौकशी करून त्या ठिकाणी अंतिम मग आपण जनतेसमोर आणू आणि निश्चितपणे ज्यांच्या चुकामुळे हे झालं असेल त्यावर कडक कारवाई शासन करेल. मराठीच्या सक्तीच्या तपासणीमुळे मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांनी आता आपले मार्गच बदलल्याचा दावा समोर आलेला आहे. रेल्वे स्थानकं, मॉल आणि प्रमुख मार्ग टाळण्यासाठी चालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर RTO तपासणीची माहिती व्हायरल होते. काही चालकांनी सेवा तात्पुरती बंद केली आहे, तर काहींनी आपली वाहनं MMR बाहेर नेल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये ऑटो टॅक्सीची कमतरता जाणवत असल्याचा दावा हा युनियनकडून केला जातो. मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसताना शो कॉज नोटिसा बजावल्याचा चालकांचा आक्षेप असून नोटीस बजावलेल्या चालकांचा गट आता हायकोर्टात जाण्याच्या सुद्धा तयारीत आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये राज्यभर 2,500हून अधिक चालकांना नोटिसा बजावल्याची माहिती आहे.
तर परप्रांतीयांना मराठी शिकवून मराठी रिक्षाचालक संकटात येत असून त्यांची रोजीरोटी हिरावून घेऊ नका, अशी टीका संजय राऊतांनी केली. परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात. ऑमलेट पावची गाडी मी चालवत होतो, कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात ते काहीतरी ऑमलेट ना काय भाजी पाव ऑमलेट पाव ते रिक्षा चालवायचे ना, भुर्जी पाव. राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा. अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे कोणी पानपट्टीवर बसायचं, कोणी ह्याच्यावर बसायचं. मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब, त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाहीये रिक्षा चालकांसाठी? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का? सांगा ना तुम्ही. या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नंदकिशोर, मराठी शिकायची नाही म्हणून काय काय शक्कल लढवली जाते? रस्ते बदलले जात आहेत, व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला जातोय, आता हायकोर्टात जाण्याची सुद्धा तयारी केल्याचं कळतंय. नंदकिशोर, नक्कीच खरं तर एक व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो बनवलेला आहे असं कळतं. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ज्या ज्या ठिकाणी तपासणी नाके आहेत त्या त्यांचे लोकेशन जे आहे ते शेअर केले जात आहेत, मेसेज जे आहेत ते दिले जातात. आणि त्या मेसेजचा आधार घेऊन ते रस्ते चुकून जे आहे ते दुसऱ्या रस्त्यानं प्रवास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या शक्कल विक्रांत तू म्हटल्याप्रमाणे वापरल्या जात आहेत. मी सध्या माझगाव परिसरात आहे. कडेला भायखळा स्टेशन आहे. भायखळा स्टेशनच्या तिथं आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी चेकपोस्ट आहे आरटीओचा. आणि चेकपोस्ट चुकवण्यासाठी आता ह्या माझगावच्या या परिसरात ज्या आहेत त्या आतल्या रस्त्यानं मोठ्या पद्धतीने टॅक्सी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. इथल्या जेव्हा स्थानिकांशी मी बोललो त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2-3 दिवसात मोठ्या पद्धतीनं टॅक्सी ज्या आहेत ते या संपूर्ण परिसरात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर वेगवेगळ्या शक्कल ज्या आहेत त्या लढवल्या जात आहेत. अनेक ज्या आहेत ते संघटना ज्या आहेत त्या हायकोर्टात जाण्याची सुद्धा तयारीत असल्याचं सुद्धा कळतंय. त्यामुळे मराठी प्रावीण्याच्या तपासणीपासून बचावासाठी ऑटो रिक्षा चालकांनी हे संपूर्ण जे पर्याय आहेत ते अवलंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही टॅक्सी चालक जे आहेत ते खरं तर MMR सोडून सुद्धा गेल्याचा जो दावा आहे तो खरं तर संघटना करतायत. त्यामुळे वेगवेगळे जे शक्कल आहेत ते करतायत. आणि प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर कमतरता ज्या आहेत त्या मुंबईत भासू लागल्याचा सुद्धा जो दावा आहे तो सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही संघटना जी आहे ती हायकोर्टात जाते का, हायकोर्टात नेमकं प्रकरण येतं का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र प्रामुख्यानं ज्या ठिकाणी आरटीओ आहेत त्या आरटीओच्या रस्ते चुकवण्यासाठी, आरटीओ पासून वाचण्यासाठी रस्ते बदललेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचा फटका जो आहे म्हणजे विक्रांत, एखाद्या प्रवासासाठी जर 55-60 रुपये लागत असतील तर रस्ता बदलला तर नक्कीच ते मीटर जे आहे ते वाढलेलं असतं. आणि ह्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसत असतो. त्यामुळे एकंदरीत याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसतोच आहेत. वेगवेगळ्या शक्कल ज्या आहेत त्या लढवल्या जात आहेत. वेगवेगळे दावे जे आहेत ते युनियन मार्फत केले जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण जातं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवर अंतिम मुदतीपर्यंत तब्बल 595 हरकती दाखल झाल्यात. शुक्रवारी एकाच दिवशी 115 हरकती आल्या. या हरकतींवर विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ कोल्हापुरात सुनावणी होते आहे. तर अवसायनातील संस्थांना पात्र ठरवल्यानंतर त्यांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्याची मागणी वाढलेली आहे. आणि त्याचवेळी या संस्थांविरोधातही मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यानं सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं. या संदर्भातले सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी शेखर पाटील देत आहेत. शेखर, विक्रांत बरोबर आहे. काल या हरकती दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास 595 इतक्या हरकती ज्या ते आलेल्या आहेत. आणि या संदर्भातल्या सुनावण्या आजपासून सुरुवात होणार होत्या. आपण जर बघितलं तर या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती अनेक संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. अनेक जण आपल्या हरकती या ठिकाणी नोंदवताना पाहायला मिळतात. या दरम्यान आज ज्या ठिकाणी देविदास मिसाळ जे आहेत त्यांची खरं तर नेमणूक होती, ते सुनावणी घेणार होती. मात्र अचानक त्या ठिकाणी अधिकारीच बदलल्यामुळे काही वेळ तणावाचं देखील वातावरण निर्माण झाले आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत नागरिक देखील आहेत. खरं तर तुम्ही आता त्या ठिकाणी ही नेमणुकीबद्दल आक्षेप देखील घेतलेला आहे. एकीकडे या सुनावण्या होत आहेत, दुसरीकडे हे सगळी बदली कशा पद्धतीने बघ? हे सगळं राजकीय द्वेषापोटी सगळं चाललेलं आहे. कारण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथं या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या दूध संस्थेचा विजय झाला आहे. आणि काही लोकांचं जे आहे अदृश्यशक्ती आहेत त्यांना हे खऱ्या अर्थानं या दूध संस्था मतदानास पात्र करायचे नाहीत, ह्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. 21 तारखेला आम्ही ज्यावेळी विचारलं त्यांना
ठाकरे साहेबांना, दुग्धविहार यांना, की या ठिकाणी जे नियम आहेत तुमचे नियम आणि अटी आम्हाला सांगा. त्याने आम्हाला जे सांगितलं त्यात आणि आज बोलण्यात मतभिन्नता वाढली. 11 वाजता सकाळी 10 वाजल्यापासून ही चंदगड गडिंग्लज आजरा इकडून लोक आलेले आहेत. अक्षरशः यांना नोटिसासुद्धा पोचलेल्या नाहीत. फक्त व्हॉट्सअपला नाव समजले म्हणून या पिशव्या ज्या घेऊन आल्या, तिथे जे पिशव्या दिसल्या तुम्हाला ते सचिव बिचू सगळे पिशव्या घेऊन आलेत आणि कागदपत्र घेऊन काय इथे सादर करायचं ते त्यांनाच माहीत नाही. आणि अशी परिस्थिती आहे की आम्ही मिसाळ साहेब जे आहेत ते अतिशय कर्तव्यदक्ष व्यक्ती आहे आणि त्यांची ज्या ठिकाणी बदली आली ती बदली किती वाजता? 11 वाजता आम्ही शुभेच्छा द्यायला आलो. 11:30 वाजता इथं आल्यानंतर समजलं की नारायण परजाने साहेब इथं हजर झाले आणि ती खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टीने शॉकिंग आहे की प्रज्ञा तायडे मॅडम आहे यांनी ही तडकाफडकी निर्णय राजकीय उद्देशासाठी ही केलेली आहे. खरं तर विक्रांत बघितलं तर अशा पद्धतीनं आज सुनावणी जे अधिकारी घेणार होते तेच अधिकारी बदलल्यामुळं काही काळ आता गोंधळाचं वातावरण आहे. या ठिकाणी परजणे म्हणून आहेत उपनिबंधक, त्यांची खरं तर नेमणूक झाली. आता ही नेमणूक त्या ठिकाणी झाल्यानंतर या सुनावण्या कशा पद्धतीने ते घेणार आहेत त्यांनाही पार्श्वभूमीच खरं तर अनेक संस्थांची माहीत नसल्यामुळे गोंधळ आहे. त्यामुळे निश्चित आता काय पुढं हरकती ज्या घेतल्यानंतर सुनावण्या होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. अगदी याकडे लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. लोकसभेचं सत्र 13 ऑगस्टला अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन आता 10 दिवस उलटले तरी सत्र समाप्तीची अधिकृत अधिसूचना जारी न झाल्यानं काँग्रेसनं केंद्र सरकारवर सवाल उपस्थित केले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी या विलंबाला असामान्य ठरवत सरकारच्या कोणत्या गुप्त रणनीतीचा हा भाग आहे का असा प्रश्न विचारला. मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयक विशेष अधिवेशनामध्ये मंजूर करण्यासाठी गृहमंत्री 2/3 बहुमताची जुळवाजुळव करत आहेत का अशी शंकाही रमेश यांनी व्यक्त केली. साधारणपणे अनिश्चित काळासाठी कामकाज तहकूब झाल्यानंतर 2 ते 4 दिवसांमध्ये सत्र समाप्ती होते. या संदर्भात जयराम रमेश यांनी कौल आणि शकधर यांच्या प्रॅक्टिस अँड प्रोसिजर ऑफ पार्लमेंट पुस्तकाचं पान शेअर केलं आहे. लोकसभा सत्र समाप्तीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाहीये, त्यावरून काँग्रेसनं आक्षेप घेतलेला आहे. काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलेले आहे. एक देश एक निवडणूक या मुद्द्यावर गठीत करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची आज बैठक होते. समितीचे अध्यक्ष पी चौधरी यांच्या माहितीनुसार बैठकीमध्ये पद्म पुरस्कार विजेते आणि 2 प्रमुख संशोधन संस्थांची चर्चा होणार आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते पी चिदंबरम, प्रियंका गांधी वाड्रा, रणदीपसिंह सुरजेवाला, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बैठकीसाठी दाखल झालेल्या आहेत. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिवाजी सविस्तर तपशील देत आहेत. शिवाजी, आज जेपीसीची मीटिंग आहे इलेक्शन कमिशनच्या संदर्भामध्ये. खास करून देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शनच्या संदर्भात ही मीटिंग आहे आणि या मीटिंगमध्ये देशभरातील ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, NGO आहेत, यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या रिसर्च आहेत त्याच्या संदर्भामध्ये साधारण एकाच वेळेला 1 नेशन 1 इलेक्शन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भामध्ये आज चर्चा होऊ शकते. विशेष बाब म्हणजे पी चिदंबरम आजच्या बैठकीला उपस्थित आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा होणार आहे. तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आजच्या बैठकीमध्ये 1 नेशन 1 इलेक्शनच्या संदर्भामध्ये चर्चा तर मात्र 1 नेशन 1 इलेक्शन हे 2029 पर्यंत पूर्ण होईल का? 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका देशातील एकाच वेळी होतील का? कारण आताच आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे उत्तर प्रदेश आहे, पंजाब आहे, हिमाचल प्रदेश भविष्यात आहे. असे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या राज्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळं 1 नेशन 1 इलेक्शन हे 2029 पर्यंत हे विधेयक येऊन ते पास होऊन 2029च्या निवडणुका ह्या विधानसभा आणि लोकसभा ह्या एकाच वेळी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे की देशभरातील ज्या निवडणुका आहेत त्या एकाच वेळी झाल्यामुळं जो मोठ्या प्रमाणात खर्च होतो निवडणुकांसाठी तो कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यामुळे आता या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी नेमकं काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे. तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद शिवाजी दिलेल्या या माहितीसाठी.